नमो तस्ස भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा. नमो बुद्धाय. जय भीम मंडळी. पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे धम्मसंगायनमध्ये. मी धर्मपाल साळुंके आपलं स्वागत करतो. खूप दिवसानंतर आज परत एकदा आपण धम्मदेसना ह्या चॅनलवरती परत टाकत आहोत. आणि आज खूप चांगल्या प्रकारे आपण एक जातक अट्टकथा बघणार आहोत. जातक अट्टकथेबद्दल आपण अजून या आधी पण बरीच सारी माहिती बघितलेली आहे. आजच्या ह्या जातकामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टींवरती आपण फोकस करू, काही नवीन गोष्टी शिकू. सगळ्यात आधी तर असं बघूया की भगवान बुद्धांना आपल्या शिष्यांची किती काळजी असते. बरोबर, एखादा हुशार विद्यार्थी असेल किंवा एखादा साधा विद्यार्थी पण असेल, तर एखादा शिक्षक कसं त्या विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता ओळखून, त्याची कॅपॅसिटी ओळखून त्याला धम्म सांगतो किंवा त्याला त्याला शिकवतो. बरोबर, प्रत्येक विद्यार्थ्याला सगळ्याच विद्यार्थ्यांना एक प्रकारचे मेथड काम करेल का? नाही, असं नसतं. तर भगवान बुद्धांना माहिती होतं की कुठल्या व्यक्तीला, कुठल्या माणसाला, कुठल्या शिष्याला, कुठल्या भिक्षूला कशा प्रकारे धम्म सांगितला गेला पाहिजे. एकच वाक्यात सांगायचं आहे का? 2 वाक्यात सांगायचं आहे का? पूर्ण रात्रभर धम्म सांगायचं आहे का? मग असं कर सांगायचं आहे की असं कर सांगायचं आहे? बरोबर, ह्या गोष्टी असतात त्या दसबलधारी बुद्धांना खूप चांगल्या प्रकारे माहिती असतात. आणि याचाच एक नमुना, याचाच एक उदाहरण आपल्याला आजच्या ह्या जातक अट्टकथेमध्ये मिळेल. त्याचबरोबर शील पालन करत असताना जर काही त्रास होत असेल, मग आपण कुठला अप्रोच घेतला पाहिजे हे पण आपण बघूया. त्याचबरोबर फायनान्शियल प्लॅनिंग किती महत्त्वाची असते किंवा प्लॅन कसं करायचं ते पण किती महत्त्वाचं असतं. आणि त्याचबरोबर मॅनेजमेंटची एक छोटीशी स्किल आपण शिकूया याच्यातून की जी बुद्धांनी सांगितली. आणि हे आता लोक इतकं वाजागाजा करतात मॅनेजमेंटबद्दल, मॅनेजमेंट स्किल असली पाहिजे, असं असलं पाहिजे, तसं असलं पाहिजे. बुद्धांनी याला खूप सोप्या भाषेमध्ये आधीच खूपदा सांगून ठेवलेलं आहे. ते फक्त आपण बघूया. एका जातकातनं बघा आपण काय काय शिकू शकतो. खूप छान जातक आहे. जातकाचं नाव आहे कंचनखंद जातक. 56 नंबरचं हे जातक आहे. धम्मसंकायांचं पहिलं प्रकाशन भगवान बुद्धांच्या अग्रभिक्षुणी आणि उपासिका. हे पुस्तक बरेच लोकांना खूप चांगल्या प्रकारे आवडलेलं आहे. खूप चांगल्या प्रतिक्रिया आहेत. कोणाला पाहिजे असतील तर नक्कीच संपर्क करा. दिलेल्या नंबरवर फोन करा. धन्यवाद. आपण बघूया जातक. जातकाचं नाव आहे कंचनखंद जातक. कंचन म्हणजे काय? सोनं. तो सोन्याचा एक रेफरन्स आहे. ठीक आहे, याच्यावरती आपण बघूया. खूप छान ही गाथा आहे, खूप छान हे धम्मपद, ही जातक अट्टकथा आहे. कसं यो पहठ्ठेन चित्तेन. आता ही गाथा आहे. ही गाथा भगवंतांनी जेतवनामध्ये राहत असताना कुठल्या तरी एका भिक्षूला सांगितले. आता एको कीर सावत्तीवासी कुलपुत्तो सत्तू धम्म देसनं सुत्वा रतन सासने उरंग दत्वा पब्बची. काय झालं? श्रावस्तीमधला हा एक उपासक होता. याला आता बुद्धांमध्ये, बुद्धांच्या धम्मामध्ये खूप चांगल्या प्रकारे श्रद्धा उत्पन्न झाली आणि धम्म ऐकून तो आता संघामध्ये प्रवजित झाला. अथस्स आचार्य उपध्याया. मग त्याचे जे आचार्य होते, उपाध्याय होते, त्यांनी काय केलं? मग थोडं त्याला घाबरवून टाकलं. कसं घाबरवून टाकलं? मग ते सांगायला लागलेत, अरे हे एक प्रकारचं शील असतं, हे 2 प्रकारचे शील असतात, 3 प्रकारचे, 4, 5, 6, 7, 10 प्रकारचे शील असतात. असे खूप सारे प्रकारचे शील असतात. हे चूडशील असतं, हे मध्यम शील असतं, हे महाशील असतं, हे पातिमोक्ष शील असतं, हे असं इंद्रिय संवर शील असतं, हे आजीव परिशुद्ध शील असतं. असं सांगून सांगून त्याला इतकं शिलाचे प्रकार त्याला सांगून दिले. बरोबर, अरे आता आता तो आलाय संघामध्ये, त्याला घाबरून टाकलं एका प्रकारे. आता ह्याच्यामध्ये श्रद्धा होती, श्रद्धा बळ होतच, पण ते वीर्य किंवा जी मेहनत आता लागणार आहे त्याला दिसली. त्याला असं वाटतं, तो आणि विचार करायला लागतो. स्वचिंतेसी इदं शील नाम अतिबहू. अरे हे तर शील तर खूपच आहे, भरपूर आहेत. अहं एत्तकं समादाय वत्तितुं न सखी सामी. मी तर याच्यापैकी एक पण शील सांभाळू शकत नाही. म्हणजे शिलाचा अर्थ असा की भिक्षू संघामध्ये गेल्यानंतर काही नियम असतील. कसं चिवर घालायचं, कसं राहायचं, कसं गृहस्थांकडे जायचं, कसं जेवायचं, कसं झोपायचं, कसा अभ्यास करायचा, वगैरे वगैरे. बरोबर, इतके 227 नियम समजा ते असतील. अजून काही अजून काही डिटेलमध्ये नियम असतील. हा तर थोडा घाबरला. उपासक तर चांगला होता, श्रद्धा उत्पन्न झाली होती. मग त्याला असं वाटलं, बाबा माझ्याकडनं तर एक पण सील पूर्ण होणार नाहीये. आणि मग सिलंग पुरे तुंग असकोन तत्सच्च नाम पबज्जाय को अथो. जर मी प्रवज्जा घेऊन माझ्याकडनं एक पण सील पूर्ण झालं नाही तर याला काय अर्थ आहे? बघा, श्रद्धा संपन्न उपासक कसा विचार करतोय, अरे माझ्याकडनं जर शिलाचं पालन झालंच नाही तर चिवर घेऊन काय करू मी, असा विचार केला गेला पाहिजे. बरोबर, आपल्याकडनं शिलाचं पालन होतंय का? बरोबर. नंतर अहंगिही हुत्वा दान आदी पुण्यानीचे कनिसामी पुत्तदाराचे पोसेसामी. त्याला वाटलं याच्यापेक्षा सोपं आहे बाबा की मी परत गृहस्थ होऊन जाऊ.
मी दान आधी देऊन माझी पुण्यपाऱ्या मी पूर्ण करेल आणि माझ्या बायको मुलांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करेल. त्याला असं वाटतं की बाबा आपण चिवर घेऊन इतके शील नाही पाळू शकत ना, तर आपण गृहस्थ राहून पंचशील आहे, अष्टशील आहे, याचं पालन करत करत दान करू, पुण्य करू. ओके, उपवासाचं पालन करू. आज उपवासात आहे. सांगा बरं किती लोकांनी उपवास घेतलाय, कमेंटमध्ये सांगा. सांगा किती लोकांनी उपवास घेतलाय, कमेंटमध्ये सांगा. मग दान वगैरे करून, पुण्यपारामी करून, उपवासात करून, भावना करू, समती विपश्यना करून मी खूप सारे पुण्य कमवेल आणि माझ्या बायको मुलांचा पण मी खूप चांगल्या प्रकारे सांभाळ करेल, असा तो विचार करतो. आणि मग भंतेंना सांगतो, भंते अहंग शीलं रक्षेतुं न शक्य सामी असक्कोंतस्य च नाम बपजायको वत्तो अहंग हीन आवाय बत्तीसामी तुम्हाकं पत्त चिवरं गणथ. की बाबा आता तुमचं तुम्ही तुमचं हे चिवर आणि पात्र घ्या, माझ्याकडनं काय होणार नाही, मी चाललो, मी आता गृहस्थ व्हायला चाललो. मग भंते लोकांना वाटतं बाबा चला ठीक आहे, काही हरकत नाही. मग असं कर, भगवान बुद्धांना एकदा भेटून ये. दसबलंग, बुद्धांना दसबलधारी किंवा दसबलंग असं नाव सुद्धा दिलं गेलेलं आहे. मग जा बुद्धांना भेटून घे. मग हे लोक जातात त्याला घेऊन, त्या भिक्षूला घेऊन समजा, आणि मग बुद्धांकडे जाऊन बुद्धांकडे जातात, बुद्धांकडे बसतात आणि तिथे धम्मसभा सुरू असते. म्हणजे खूप सारे उपासक उपासिका भिक्षुनी बसलेले असतात. ते बघून भगवान म्हणतात सत्ता दिसवावं किंग भिक्कवे अनथिकंग भिक्कुंग आदाय आगथाथी. काय झालं भिक्षूंनो, काय झालं? या अनथिकंग म्हणजे याचा काही उद्देश नाहीये किंवा हा उत्सुक नाहीये, अशा भिक्षूला का आणलं तुम्ही? पण ते सांगतात भंते की हा भिक्षू असा म्हणतोय की याला शील वगैरे काही सांभाळता येणार नाहीये आणि हा आता परत चाललाय, म्हणून हे पात्र चिवर आणण्यासाठी तुमच्या समोर आणलं असं. मग भगवान त्या भिक्षू लोकांना म्हणतात कस्मापन तुम्ही भिक्कवे इमस्त भिक्खू नो शीलं बहुशीलं आचिखत यत्तकं एस रक्षितुं शक्नोति तत्तकमेव रक्षिसति. आता नीट बघा, हे नीट ऐका. आता शिक्षक आहे समोर, शिक्षकाने विद्यार्थ्याला ओळखलंय की त्या विद्यार्थ्याला कसं शिकवलं पाहिजे. बुद्धांनी त्या भिक्षूला बघितलं, बरोबर ध्यानाच्या मार्गाने पण बघितलं, त्याची गती बघितली, त्याची चर्या बघितली आणि कळलं की बाबा याचं भविष्य काय आहे समजा. मग शिक्षकाच्या आपल्या काही ट्रिक्स असतात. मग बुद्ध काय म्हणतात, अरे भिक्षूंनो नीट ऐका. कसं नीट ऐका. आता दसबलधारी बुद्ध काय, बरोबर, आणि बुद्ध म्हणजे द ग्रेटेस्ट टीचर, की बुद्ध कसं आपल्या विद्यार्थ्याला मागे सोडणार नाही. कमजोर विद्यार्थी आहे ना, मग त्याला काहीतरी नवीन ट्रिक वापरायची. कसं? बुद्ध काय म्हणतात, अरे भिक्षूंनो तुम्ही कशाला इतके नियम सांगितले, हा जो नवीन भिक्षू आहे तुम्ही ह्याला इतके नियम का सांगितले? त्याला जेवढं जमतंय ना तुम्ही त्याला तेवढं करू द्या, बरोबर. असं कोणी म्हणेल? बरोबर नाही. पण बुद्ध काय म्हणतात, त्याला जेवढं जमतंय तुम्ही त्याला तेवढं करू द्या. मग आता याच्या पुढे तू काय कर? मग बुद्ध म्हणतात की याच्या पुढे तू काय कर, यांनी इतके सील सांगितले ना ते राहू द्या. मी तुला आता काही सील सांगतो, ते तुला जमेल का? मी फक्त तुला 3 सील सांगतो. कसं? किंग ते बहुना सीलेनं, काय करायचं इतकं शिलांचं म्हणे, 3 एव शिलानी रक्षितुं शक्यसामी. की भिक्षू तू 3 सील सांभाळू शकतो का? रक्षिसामी भंते, हो भंते मला 3 शील जमतील. आता बुद्ध काय म्हणतात, ते नाही त्वंग, आता तू इथून इतोपठ्ठाय, आजच्या नंतर आता नंतर कायद्वारं वचीद्वारं मनोद्वारं ती 3 द्वारांनी रख. तू काय कर आता भिक्षू, कायाद्वार, वचीद्वार आणि मनद्वार, की काया वाचा मनाद्वारे कुठलंच पापकर्म होणार नाही याची तू फक्त खबरदारी घे. रख मा कायेन पापकर्मं करी मा वाचाय वा मनसा. की बाबा तुझ्याकडनं आता काया वाचा मनाद्वारे कुठलंच पापकर्म होणार नाहीये ना, फक्त तू याची काळजी घे, बाकीचे सील जाऊ दे. बघा बुद्ध कसं म्हटलं. हा, आता जर तुम्ही काया वाचा शिलाचे जर बघितलं तर कायाचे किती शील आहेत, कायाचे आहे, वाचेचे आहेत, मनाचे शील किती, 3 3 6 आणि 10 प्रकारचे शील तर याच्यामध्ये झाले. कळते तुम्हाला? बरोबर. म्हणजे बुद्धाने किती सोपं करून दिलं. करायचं तेच आहे, त्याला करायचं तेच आहे, पण सोप्या भाषेत सांगितलं की तू हे 3 काम कर. काया वाचा मनाद्वारे तू कुठलंच पाप कर्म करू नको. बस सिंपल सी ट्रिक आहे. आता तो मोटिवेट झाला, त्याला माहिती की बाबा आपल्याला इतके सील नाही पाडायचे, आपल्याला फक्त ह्या 3 गोष्टी करायच्या आहेत. आता गच्छ, जा आता तू आणि आजपासून तू ह्या 3 प्रकारच्या शिलांवरती काम करायला सुरू कर. भिक्षू जातो, साधुकार देतो, खूप चांगल्या प्रकारे 3 शिलांवरती काम करायला लागतो. आणि त्याला आता आठवतं की बाबा माझे जे आचार्य आणि उपाध्याय होते ना, ते पण मला हे सांगत होते
की त्यांनी मला इतके सील सांगितले ना, हे सगळे काया वाचा मनाचेच सील होते. पण ते पण अत्तनो अबुद्ध भावेन मग बुद्ध्या पेतुंग ना सकीसे, की बाबा ते बुद्ध नाहीये, बरोबर, ते बुद्ध नाहीये म्हणून ते मला इतक्या चांगल्या प्रकारे समजू शकले नाही जेवढं मला बुद्धांनी समजून सांगितलंय. सम्मा संबुद्धो अत्तनो बुद्ध सबुद्धताय अनुत्तर धम्म राजताय एत्तकं शीलं तिसु एव द्वारेसु पक्की पित्वा मग गणना पेसे, की बाबा मला बुद्धांनी इतक्या चांगल्या प्रकारे शील समजावून सांगितलं, त्याला 3 भागामध्ये डिवाइड करून सांगितलं. आणि म्हणजे धर्मराजा आहे की कसं बुद्धांनी इतक्या चांगल्या प्रकारे सोप्या भाषेमध्ये बुद्धांनी सम्यक संबुद्धांनी धम्म सांगितलं. आणि मग बुद्धांचं गुणगान गाऊन खूप चांगल्या प्रकारे शीलाचा अभ्यास करत करत समत विपස්සनं विपස්සनं वढ्यत्वा, बरोबर, स्थिल स्ट्रॉंग झालं तर काय होईल, समाधी स्ट्रॉंग होईल. समाधी स्ट्रॉंग झाली तर काय, विपश्यना होईल. मग विपස්සना वढ्यत्वा, मग विपश्यना वाढली. किती पाहेने आणि लवकरच कती कती पाहणे लवकरच अरहत्ते पतिठासी साधू, लवकरात लवकर तो व्यक्ती मग अरहंत पदापर्यंत पोहोचला. मित्रांनो, आता काय झालं, शिक्षक जर साधा सुद्धा असला असता, अरे काय तुला इतके पण शील जमत नाही, तुला हे पण जमत नाही, ते पण जमत नाही, कशाला भिक्षू झालाय, जा घरी, असं झालं असतं. पण सम्यक संबुद्ध कसा असतो, धर्मराजा कसे असतो, तसं बलधारी कशा असतो, बरोबर. अनुत्तरांग पुरीस दम्म सारथी सत्था देव मनुष्यानं म्हणतो आपण, अनुत्तर आहे पुरुष दम्म सारथी, की लोकांना दमन करण्यासाठी टेम करण्यासाठी कसा व्यक्तीचे क्वालिटीज आहे. सत्ता देव मनुष्यानं, त्या व्यक्तीचे त्या भिक्षूची गती बघितली की याच्यामध्ये ते बीज आहे का, आहे, फक्त याला थोड्या वेगळ्या प्रकारे सांगायची गरज आहे. आणि बुद्धांनी तेच केलं. बुद्धांनी तेच सांगितलं की बाबा असं काही करू नको, असं असं कर, सोपं करून सांगितलं. इतकं जटिल त्या भंते लोकांनी करून ठेवलं होतं, बुद्धांनी खूप सोपं केलं की बाळा तू फक्त असंच कर. त्याने तेच केलं आणि त्याला कळायला लागलं की भिक्षू पण हे सांगत होते, पण त्यांनी खूप कठीण करून टाकलं. आणि असं करता करता शील स्ट्रॉंग झालं, समाधी स्ट्रॉंग झाली, पय्या स्ट्रॉंग झाली, विपස්සना झाली आणि अरहंत पदावर जाऊन पोहोचलं. बघा मित्रांनो, शिक्षकाचे गुण कसे असतात, असा शिक्षक असला पाहिजे. आता सुद्धा, तेव्हा तर बुद्ध होतेच, बरोबर, समोरच्याला बघून सांगितलं. आज आपण आपल्याला आता हेच बुद्ध प्रत्येकाला म्हणू शकले असतील का, नाही ना. तुला जेवढं जमतं तेवढं कर, नाही. समोरचा व्यक्ती कसा आहे, त्याची कॅपेबिलिटी कशी, त्याची बुद्धिमत्ता कशी आहे. एखादा जुगारी असेल, एखादा व्यभिचारी असेल, एखादा नशापत्ता करणारा व्यक्ती संघामध्ये आला आणि त्याला बुद्ध म्हणतील बाबा तुला जेवढं जमतंय तेवढं कर, नाही. मग तो बाकीचे 3 सीलं पाडेल, व्यभिचार करायला लागेल, चोरी करायला लागेल, बरोबर, काय नशापत्ता करायला लागेल, संघाचं नाव खराब होऊन जाईल, असं नाही बोलू शकत. मग ज्याची क्षमता आहे, जो करू शकतो, शिक्षकाला माहिती असतं, बुद्धांना माहिती होतं की हा असं असं करणारच आहे, म्हणून बुद्ध म्हटले ना तुला जेवढं जमलं तेवढं घ्या. बुद्धांनी ही कला, ही ट्रिक वापरली त्या एका भिक्षूसाठी. तसं आपली किसा गौतमी होती, तिला म्हटले मोहरायान, बरोबर. तिला जर म्हटलं असतं बाळा बस बस मांडी मोडून बस, सगळं अनित्य आहे, जो आलाय तो जाणारच आहे, मरणारच आहे, असं आहे तसं आहे, तुझा बाळ पण वारलेला आहे, तिला धम्म कळाला असता, अजिबात नाही. तिची चित्ताची चेतनाच नव्हती धम्म ऐकायची, बरोबर, इतकी विचलित होती ती. म्हणून एक सांगायची पद्धत असते, बरोबर. या तुम्ही बसा, तुमच्या सत्सद विवेक बुद्धीने बघा, तुमच्या अनुभवाने बघा, कोणाला सांगतील हे, जो फक्त एक पाऊल मागे, तुम्ही अनुभव करून बघा, बरोबर. कलामाला म्हटले ना तुम्ही अनुभव करून बघा, तेव्हा जाऊन तुम्ही स्वीकार करा, कारण की कलाम त्या लेवलचा होता, बरोबर. म्हणून तर म्हटलं ना, आपल्याला म्हणतील आपल्याकडनं 2 मिनिटं ध्यान होत नाही, आनापान होत नाही, आनापान विपश्यना सोडा सील सुद्धा पाळले जात नाही, आज उपोषित आहे, आज किती लोक उपोषित घेणार आहे, बरोबर. उपोषित घेणं कठीण आहे आमच्यासाठी, तर मग माझ्या सत्सद विवेक बुद्धीला पटत नाही असं आपण कसं म्हणू शकतो, इतक्या विषयक इच्छा आपण का ठेवू शकतो, बरोबर. असो, बुद्धांनी समोरच्या व्यक्तीला बघून धम्म सांगितलाय. खूपच जटिल असेल तर जटिल अजून डिटेलमध्ये गेलेत, खूप पण साधा सोपा व्यक्ती असेल त्याला खूप सोप्या साध्या भाषेमध्ये धम्म सांगितला, एवढंच सोपं आहे, ठीक आहे. आता ही गोष्ट भिक्षू लोकांपर्यंत पोहोचले, भिक्षू लोक ऐकतायत, याच्यावरती चर्चा करतायत. अरे बघा तो भिक्षू, त्याच्याकडनं सील सांभाळलं जात नव्हतं, त्याला कठीण वाटत होतं, तो तर घरी जाणार होता, पण बुद्धांनी त्याला थांबवलं, त्याला इतकं सोपं करून सांगितलं आणि तो आता अरहंत झाला. बघा बघा कसे बुद्ध आहेत, वा वा वा, खूप छान, साधुकार आहे, साधुकार आहे. बुद्धांचे हे दस बल, बुद्ध बल किती स्ट्रॉंग आहे असं सांगतायत.
आणि ते ऐकता ऐकता ते चर्चा करता करता बुद्ध येतात. बुद्ध विचारतात, भिक्षूंनो काय म्हणताय तुम्ही? भगवान आम्ही ह्या वस्तूवरती ह्या गोष्टीवरती आम्ही चर्चा करत होतो भिक्षूंनो. मग बुद्ध तेव्हा सांगतात, भगवान सांगतात की हो, आता इथे बघा, एक मॅनेजमेंटच्या काही स्किल आल्यात बरोबर. आणि पुढे आपण हे पण बघू की फायनान्शियल प्लॅनिंग किंवा प्लॅनिंग कसं केले पाहिजे गृहस्थाने ते पण बघू. बुद्ध म्हणतात, भगवान म्हणतात, भिक्खवे अति गरु कोपी भारो कोठास वसेन भाजेत्वा दिन्नो लहुको विय होती. की जर खूप मोठं भलं काही वस्तू असेल, भलं काही काम असेल, एखाद्या मोठा टास्क असेल ना, ते जर एकत्रित करायला गेले ना खूप कठीण वाटतं, गरू होतो, खूप जड वाटतं ते. मग काय करायचं त्याला? भाजेत्वा. त्याला डिवाइड करायचंय, त्याचे तुकडे तुकडे करायचे, त्याला डिस्ट्रीब्यूट करायचंय, आणि तेव्हा जाऊन ते हलकं होतं, करण्यासारखं होतं, असं बुद्ध म्हणतात. किती सोपं आहे ना. आता बघू आपण पुढेच. एखादं मोठं काम असेल, अरे कसं करायचं आहे, मग त्याला लहान लहान गोष्टींमध्ये ब्रेक करा. अभ्यास आहे, इतर काम आहे, काही बाहेरचे कामं आहेत, खूप सारी कामं रखडलेली आहेत, खूप सारा घराचा पसारा असेल, खूप सारं कर्ज असेल, हे बाकी आहे, ते बाकी, हे बाकी, कसं करायचं? तर हळूहळू त्याला ब्रेक करा. आधी छोटं काम, छोटं काम, छोटं काम, मग मोठं मोठं मोठं, बरोबर. असं हेच बुद्ध सांगतायत. कसं? मग बुद्ध सांगतात की बाबा पुब्बे पी पंडिता महतं कंचन खंदं लभित्वा उख्खपितु असकंतो विभागं कत्वा उख्खपित्वा अगमनसो. की बाबा आधी पूर्वीच्या जन्मामध्ये मला खूप मोठं पंडित होतो मी, म्हणजे ओके ब्राह्मण कुळामध्ये होतो, ब्राह्मण कुळामध्ये होतो, तिथे मोठं धन लाभलं, सोनं लाभलं, ते सोबत घेता येत नव्हतं, त्याचे मी तुकडे तुकडे केले आणि मग मी त्याला घरी घेऊन आलो. आता हे जातकामध्ये बुद्ध अतीत कथा सांगतायत. जेव्हा ते बोधिसत्व होते तेव्हा त्यांनी कसं केलं ते सांगतायत. मग भगवान सांगतात, अतिते वाराणसीयं ब्रह्मदत्ते रज्जन कारुंते. की ब्रह्मदत्त राजा हा राज्य करत होता तेव्हा, बोधिसत्व तेव्हा एका गावामध्ये शेतकरी होते. कसं होते आणि शेतकरी असताना काय झालं, त्या जिथे शेती करत होते तिथे आधी खूप काळाआधी कुठल्या तरी एका व्यक्तीने काय केलं होतं, कमरे इतक्या उरुमत्त कमरे इतका गड्डा करून, बरोबर, खड्डा करून त्या खड्ड्यामध्ये खूप सारं सोनं ठेवलं होतं. आणि सोनं ठेवून तो विसरला असेल आणि मेला समजा. आणि भरपूर काळानंतर जेव्हा ही शेती बोधिसत्वाची असते तेव्हा आता तिथे तो बोधिसत्व आता तिथे आपल्या नांगरणी करतायत. ठीक आहे. आता होतं काय, त्या दिवशी माझं बोधिसत्व नंगलंग नंगलंग आता तिथे ते नांगर करतायत, बरोबर. आणि ते नांगर आहे ते त्या खात थोडं 3-4 फूट खाली गेलं असेल समजा, आणि ते कुठेतरी जोरात आदळलं. लग्गित्वा 88. बोधिसत्वाला वाटलं की बाबा आतमध्ये काहीतरी मुळं वगैरे असेल, काहीतरी असेल. मग त्यांनी खाण्याला सुरू केलं. त्यांना दिसलं मूलसत्तानं भविष्यती, वाटलं की बाबा मुळं असतील. ते थोडं खड्डा करून बघितलं तर तिथे कंचन खंदं, खूप मोठं त्यांना सोनं दिसलं. आता कंचन खंदं गंढित्वा गच्ची सामिती असा विचार करतात. पण आता होतं काय, सगळं दिवसभर गेल्यानंतर संध्याकाळी मी अंधारातून मी सगळं सोनं घेऊन जाईल असा विचार करत असताना सगळं सोनं एकत्रित करण्याचा प्रयत्न करतात, पण ते काही उचललं जात नाही. मग बोधिसत्व आहे, हुशार आहे, बोधिसत्वाने काय विचार केला, इतकं घेऊन जाणं कठीण आहे. मग याचे आपण काही भाग करू. कसा भाग करू? पहिला भाग काय, एकंतेन कम्मनते. एतक्कं कुच्ची भरणाय. कुच्ची म्हणजे काय, पोट. की बाबा एवढा भाग आहे ना, हा माझ्या उपजीविकेसाठी मी घेऊन जाईल, बरोबर. पहिला भाग केला की हो, मला माझं आयुष्यभर जगायला, चांगलं आयुष्य जगायला मला इतकं सोनं पुरेसं आहे की इतक्या सोन्यामध्ये मी आयुष्यभर खूप छान काढू शकतो, बरोबर. असं. मग एतक्कं निहद्दित्वा एकत्तंग निदहित्वा. इतकं मी इथेच ठेवील का, फ्युचर प्लॅनिंगसाठी. काही एमर्जन्सी आली, एमर्जन्सी फंड पाहिजे ना. आपण कधी असा विचार करतच नाही की एमर्जन्सी आली तर काय करायचं, लोकांना मागायची वेळ येते, बरोबर. एमर्जन्सी फंड पाहिजे तर मी त्याला इथेच ठेवील, बरोबर. पूर्वीचे लोक सोनं चांदी काही असेल किंवा काही धन असेल ते खड्ड्यांमध्ये असं गाळून ठेवायचे की बाबा कधीतरी एमर्जन्सीमध्ये कामात येईल, वगैरे वगैरे वगैरे, चोरांच्या हाती लागू नये म्हणून ठेवलं, बरोबर. तिसरा भाग, एकतेनं कम्मनते पयोजेसामी. कम्मनते म्हणजे व्यापारामध्ये, शेतकामासाठी, बिझनेसमध्ये
लावण्यासाठी, बरोबर. हा तिसरा भाग केला. आणि चौथा भाग काय बघा, दान आदी पुण्य किरियाय भविष्यती. दान आदी पुण्य कर्म करण्यासाठी मी चौथा भाग वापरेल. इतका मोठा सोनं होतं समजा, एकट्याने उचललं जात नव्हतं, बरोबर. म्हणून 4 भाग केले. एक भाग मी घरी घेऊन जाईल, मला आयुष्यभर ते पुरेल. दुसरा भाग मी इथंच ठेवेल एमर्जन्सीसाठी, बरोबर. तिसऱ्या भागामध्ये काय करेल, मी माझ्या बिझनेसमध्ये लावेल, शेतीमध्ये असेल, इतर काही गोष्टी असेल त्याच्यामध्ये लावेल. आणि चौथा भाग 25% दानामध्ये लावेल. अशा प्रकारे त्याला डिस्ट्रीब्यूट केलं, बरोबर. ऑर्गनाईज केलं, बरोबर, सगळा फंड. मग अशा प्रकारे खूप चांगल्या प्रकारे आयुष्य जगला, खूप चांगल्या प्रकारे बिझनेस केला, आयुष्य जगला, दान आदी कुशल कर्म केलं अशा प्रकारे. मग ह्याच्यावरून काय कळतं, खूपच साधी गोष्ट आहे ही, पण बोधिसत्वाने किती हलकी गोष्ट सांगितली, की जसं बुद्धांनी सांगितली की इतके सील सांगून दिले, त्याला कळतच नव्हतं बाबा कुठून सुरू करायचं. इतका मोठा सिलेबस बघून डोक्याला ताण येऊन जाईल, कसा अभ्यास करायचा, बरोबर. मग त्याला ब्रेक करायचं, लहान लहान गोष्टीमध्ये ब्रेक करायचं. ऑफिसचं टास्क आहे, खूप मोठं काम आहे, त्याला लहान लहान गोष्टीमध्ये ब्रेक करायचं, थोडं 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 थोडं. भरपूर कामं असतील, खूपच कामं पेंटिंग आहे, तर फटकन काम कुठले होतील ते लवकर करून टाकू. मग थोडे मीडियम कामं असतील, मग काही हेवी कामं असतील ते करूया, बरोबर. फायनान्शियल काही गोष्टी असेल, याला द्यायचे त्याला द्यायचे, असं मॅनेज करायचं तसं मॅनेज करायचं, बरोबर. ते हळूहळू बरोबर होतील. खूप मोठं टेन्शन जेव्हा वाटतं, खूप मोठं काम काही असेल, त्याला लहान लहान गोष्टीमध्ये ब्रेक केलं तर हळूहळू होईल. आणि मग 10, 20, 50% करत करत पूर्ण काम सुद्धा होऊन जाईल. अशा प्रकारे बुद्धांनी इथे काय ऑर्गनायझिंग किंवा स्टाफिंग किंवा डिस्ट्रीब्युटिंग हे जे मॅनेजमेंटचे काही प्रिन्सिपल्स आहेत, इतक्या साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये सांगितलंय. ठीक आहे, अशा प्रकारे. नंतर आपण सिलावरती येऊ. बुद्ध म्हणतात की इतक्या प्रकारचे सील सांगितले तर किती कठीण आहे, तू फक्त काया वाचा मनावरती काम करायला सुरुवात कर, बस एवढंच आहे, बरोबर. विपश्यना जमत नाहीये, आनापान करू. आनापान जमत नाहीये, अष्टशील स्ट्रॉंग करायचा प्रयत्न करू. अष्टशील जमत नाहीये, पंचशिलावरती काम करू. कुठलं तरी शील तुटतंय, त्या शिलावरती काम करायला सुरू करू. मग पंचशील स्ट्रॉंग करू, मग अष्टशिलावरती येऊ, मग समथावरती येऊ, मग विपස්සनावरती येऊ. साधुकार आहे, होते ना प्रगती, अशीच प्रगती होईल. मग भगवान पुढे गाता सांगतात, यो पहट्ठेन चित्तेन पहट्ट मनसा नरो भावेदी कुशलं धम्मं योग खेमस्स पत्तिया पापुणे अनुपुब्बेन सब्ब संयोजन खयंती. की जो पहट्ट मनस नरो, पहट्ट म्हणजे प्रसन्न चित्त आहे, चेरिश माइंड आहे, खूप खूप प्रसन्न आहे. कसा एखाद्या व्यक्ती प्रसन्न का होईल, कसा होईल, दान शील भावना, श्रद्धा बळ असेल ना तर दान देईल, सील पालन करेल, मग भावना करेल, समती विपश्यना करेल, बरोबर. मग असा व्यक्ती, त्याच्या मनामध्ये श्रद्धा आहे, तो थोडा प्रसन्न झालेला आहे, कुशल कर्म करतोय. समजा काय होईल तो, कुशल मनाने, पहट्ट मनसा नरो पहट्ट चित्तेन कुशल कर्माने, प्रसन्न चित्ताने काय करेल, भावेती कुशलं धम्मं. किती प्रकारचे कुशल कर्म आहेत, 10 प्रकारचे कुशल कर्म आहेत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघा, 10 प्रकारचे कुशल कर्म रोज करू शकतो. चार्ट बनवा, मी रोज हे 10 प्रकारचे कुशल कर्म करतोय का, करते का, अधिष्ठान करा. खूप पुण्यफळ वाले माहितीये. आपण 5व्या माळ्यापर्यंत आहे, 6वा 7वा 8वा 9वा 10वा 11व्या माळ्यापर्यंत जाऊ शकतो. आता 11 माळे काय, आधी पण सांगितलंय, 11व्या माळ्यापर्यंत जाऊ शकतो. कोणाला माहिती असेल कमेंटमध्ये सांगा, 11वा माळा म्हणजे मी काय म्हणतोय ते, बरोबर. तुषित आहे, 33 आहे, तिथपर्यंत जाऊ शकतो. फक्त हे 10 प्रकारचे कुशल कर्म करून, अजून समत विपश्यना आलीच नाहीये, फक्त 10 प्रकारचे कुशल कर्म करून इथपर्यंत जाऊ शकतो. ठीक आहे, बघू पुढे. आधी पण सांगितलंय, नंतर निवांतपणे सुद्धा बघूया हे काय आहे, 11वा माळा काय आहे, 11व्या माळापर्यंत काय. असो, भावेती कुशलं धम्मं, जे कुशल कर्म कुशल धम्म करतोय, कसं कुशल कर्म करून कुशल धम्म वरती येतील, शोभन चित्त वरती येतील, बरोबर, शोभन चेतसिका वरती येतील, कुशल कर्म होत जाईल. मग योग खेमस, आता योग करतो, योगाचा अर्थ काय, की चित्ताला सरळ मार्गावरती लावतोय. कसं, समत विपश्यना करतोय, योगाचा अर्थ हा योग करतोय, परिश्रम करतोय, योग खेम. मग काय होईल, चित्ताला सरळ मार्गावरती लावलं तर ते फळं भेटतील. फळं कसे होईल, खेम, शांतता प्राप्त होईल, कामनेस प्राप्त होईल. पत्तिया, कशी कामनेस प्राप्त होईल, समती विपश्यना, प्रीती सुख प्राप्त होईल. आणि मग पापुणे अनुपुब्बेन, आणि मग प्राप्त होत जाईल, अनुपुब्बेन मग क्रमशः प्राप्त होत जाईल. काय प्राप्त होत जाईल, अरे ते सुख प्राप्त होईल. कसं प्राप्त होईल, सब संयोजनक खय,
कुशल धम्म वर आले, अकुशल धम्म कमी कमी होतील, संयोजन वीक होत जातील आणि मग एकदा काय संयोजन नष्ट झाले 10चे 10 निब्बाणापर्यंत अरंत फलापर्यंत लोक पोहोचलेले आहेत. आणि हेच तर सुख आहे. बरोबर, हेच तर सुख आहे जे व्यक्ती प्राप्त करतात. असंच प्राप्त करतात. कसं? पहट्ठेन चित्त. आधी चित्त प्रसन्न तर करा. चित्त प्रसन्न कसं होईल? बुद्धांमध्ये श्रद्धा ठेवायला सुरू केली, धम्मामध्ये संघामध्ये श्रद्धा ठेवायला सुरू केली, दान आहे, सील आहे, भावना आहे, आणि मग ही प्रोसेस आहे. बस एवढं सोपं आहे. काही किचकट करण्याची गरज नाहीये की धम्म कठीण आहे मग असं काय नाही तसं काय. बस शिलावरती काम करू आणि हळूहळू पुढचे दरवाजे बरोबर उघडले जातील. एवढं सोपं आहे. काहीच किचकट करायची गरज नाही. एवढं सोपं आहे. बस आधी आपण पंचशील, अष्टशील, समर्थ, विपස්සना, बस अशा प्रकारे भगवान या ठिकाणी गाथा सांगतात आणि या ठिकाणी ही जातक अट्टकथा सांगते. मित्रांनो, अशाच प्रकारे खूप सोप्या भाषेमध्ये भगवाननी धम्म सांगितलाय. हो, काही काही सूत्र कठीण आहेत, टेक्निकल आहेत, समोरच्या व्यक्तीला बघून सांगितलेले आहेत. विपश्यना सांगत असताना किंवा अजून काही कठीण गोष्टी सांगत असताना बुद्धांनी तसे काही शब्द वापरले असतील, थोडं अजून जटिल पद्धतीने सांगितले, कारण की समोरचा व्यक्ती तसा असेल, त्याची बुद्धिमत्ता तशी असेल. पण ह्या प्रत्येक एक गाथेमध्ये इतकी कॅपॅसिटी आहे की तो व्यक्ती ती गाथा निब्बाणाला घेऊन जाऊ शकते कोणाला पण. असे कथा ऐकून कितीतरी लोक स्वतः पण्य झालेत. ते लोक समोर बसले असतील, अरहंत झालेत. बरोबर, हलकाचा पुश पाहिजे फक्त धम्मावरती चालत असताना. आणि आपण सगळे इथपर्यंत जर व्हिडिओ बघत आलेले आहात मित्रांनो, तर साधुकार आहे, खूप साधुकार आहे. आपल्याला धम्मामध्ये रस आहे, धम्म पालन करण्यामध्ये रस आहेत, आणि म्हणून तुम्ही इतकी परिश्रम घेत आहात, साधुकार आहे. इथपर्यंत लोक येऊन जर त्यांना थोड्या गोष्टी समजल्या असतील तर मेहनत सफल होते, माझी पण तुमची पण. धम्म देसना देऊन माझी, धम्म श्रवण करून तुमची. बघू कोण ते श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आहे. बघूया. साधू 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 म्हणून अनुमोदन करा. बरोबर, बघू द्या कोणकोणते श्रद्धा संपन्न उपासक आहे, उपासिका आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आजची धम्मदेसना खूप दिवसानंतर आपण टाकतोय. त्याचबरोबर पुढे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आपण धम्मपद अट्टकथा असतील, सुत्त असतील, जातक असतील, खूप चांगल्या प्रकारे सोप्या भाषेत समजण्याचा प्रयत्न करू. बस हेच माझा उद्देश आहे. लोकांची श्रद्धा वाढो, लोक कुशल कर्म करायला लागो, हेच आपला उद्देश आहे. असंच काही मदत होत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. काही लाभ होत असेल तर नक्कीच साधुकार द्या, कमेंटमध्ये सांगा. लोकांना मोटिवेट करा. 2 लोकांना पाठवा. दानशील भावना ना, कुठे पैसे वगैरे काही द्यायची दान नाही, हे धम्मदान करा. बरोबर, हाच व्हिडिओ फक्त 2 लोकांना पाठवा जो याला चांगल्या प्रकारे बघेल आणि त्याची श्रद्धा वाढेल. उगाच खूप साऱ्या ग्रुपमध्ये पाठवू नका. 2 व्यक्तींना, एक आपल्या परिवारामध्ये, एक आपल्या मित्राला, कोणीतरी असेल जो हा व्यक्ती व्हिडिओ बघेल, चांगल्या प्रकारे बघेल आणि समजून घेईल. असं जे जे श्रद्धा संपन्न उपासक उपासिका ही धम्म देसना देण्यासाठी मला प्रेरित करत आहेत, मला मोटिवेशन देत आहेत, मला मदत करत आहेत, मोटिवेशन देत आहेत, दान देत आहेत, त्या सगळ्यांचा साधुकार आहेत. यूट्यूबवरती काही लोक आपल्याला दर महिन्याला काही दान पाठवत असतात, त्यांचा साधुकार आहे. ह्या दानातनं सुद्धा खूप सारं मोटिवेशन मिळतं, प्रेरणा मिळते. त्याचबरोबर आपला पालिता सर्टिफिकेट कोर्स सुरू आहे, तिकडनं पण बरीच प्रेरणा मिळते, बरंच मोटिवेशन मिळतं, त्यांचा सुद्धा साधुकार आहे. धम्मसंगायनचं हे प्रकाशन आहे. या प्रकाशनात जर कोणाला पाहिजे असेल नक्कीच संपर्क करा. कोणाला हे पुस्तकं दानामध्ये द्यायचे असतील तर नक्कीच संपर्क करा. नक्कीच मी काही डिस्काउंट देण्याचा प्रयत्न करेन. त्याचबरोबर धम्मसंख्यांना वाढवण्यासाठी, मदत करण्यासाठी आपण सुद्धा धम्मदान देऊ शकतात. ही धम्मदेसना देण्यासाठी ज्या ज्या लोकांनी मला मदत केली आहे, मोटिवेशन केली आहे, त्या सगळ्यांचा साधुकार आहे. सगळ्या दानदात्यांचा साधुकार आहे. खूप सारी पुण्यपारमी पूर्ण हो, दान पारमी पूर्ण हो, सील पारमी पूर्ण हो. धम्म सांगत असताना जर काही अर्थ चुकत असेल तर बुद्ध धम्म संघ मला क्षमा करो. त्या ज्या लोकांना हे धम्मदेसना ऐकून त्यांची श्रद्धा बल वाढत असो, दान बल वाढत असो, मेत्ता बल वाढत असो, त्या सगळ्यांचं मंगळ हो, कल्याण हो. खूप सारी मेत्त्याची गरज आहे, खूप साऱ्या पुण्याने मोदनाची गरज आहे. आपण सुद्धा मेत्ता पाठवावी. जे काही पुण्य कमवलेलं आहे, आज उपवास धारण करून, शील पालन करून, धम्मदेसना देऊन सगळ्या सत्वांनी, सगळ्या देवतांनी आमच्या ह्या पुण्य स्वीकार करावं. आमच्या पूर्वजांनी हे पुण्य स्वीकार करावं. काया वाचा मनाने जे काही अकुशल कर्म घडले असेल त्यासाठी क्षमा असू द्या. आणि जे काही पुण्य आज कमवलं आहे, आतापर्यंत कमवलं आहे, या पुण्याच्या प्रतापाने तुमचं, माझं, आपलं सगळ्यांचं मंगळ हो. सगळ्यांना धम्म लाभो, धम्म संवेक हो. येणाऱ्या काळामध्ये कुशल कर्म वाढवून, पुण्यपाराने वाढवून
मग्ग फल प्राप्त अशा लोकांचे दर्शन हो, सहवास लाभो, अरहंतांचे दर्शन हो, बुद्धांचे दर्शन हो, धम्म संवेक हो, धम्म प्राप्त हो, आपण सगळे अरहंत पदापर्यंत पोहोचो. साधू 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 साधू.